अहिल्यादेवी नगर नामकरण सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर कदाचित शिवसेनेचा हा पहिलाच मेळावा या ठिकाणी संपन्न होत असेल आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने संपूर्ण नगर जिल्हावासियांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आदी मंत्रिमंडळाचा आभार व्यक्त करतो की त्यांनी पवित्र नामकरण त्या ठिकाणी संपन्न केलं आणि गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची आपली जी मागणी होती ती मागणी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। सुजयजी, आपण या ठिकाणी बोलत असताना या ठिकाणी जे काही उपस्थित शिवसैनिक आहेत ते आहेत, परंतु मी तुम्हाला अतिशय नम्रतेने सांगतो, काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। उद्याच्याला जेव्हा प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल, कदाचित भारतीय जनता पार्टीपेक्षा शिवसेनेचा सिंहाचा वाटा तुमच्या विजयामध्ये त्या ठिकाणी असणार आहे। कारण माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने जीवाचं रान करून काम करत आहेत, 24 तासांच्या पैकी 20 तास काम करणारा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी लाभलेला आहे। आपल्याला माहिती असेल की यापूर्वी वर्षा बंगल्याची दारं विशिष्ट लोकांच्यासाठी असायची। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेला सामान्यातला सामान्य माणूस, शेवटचा माणूस जोपर्यंत मुख्यमंत्र्यांना भेटत नाही किंवा मुख्यमंत्री महोदय त्याला भेटत नाही, मुख्यमंत्री महोदय सुद्धा झोपायला जात नाही, मग पहाटेचे 4 वाजू दे किंवा 5 वाजू दे। आणि म्हणून धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांची जी परंपरा होती, रात्रंदिवस जनतेची सेवा करणं, जे बाळकडू शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी संपूर्ण भारताच्या शिवसैनिकांना दिलं, ती प्रथा पुढे नेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी करत आहेत। आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं की उमेदवार तर सुजयजी आहेतच, परंतु महायुतीचे उमेदवार जिथे जिथे असतील तिथे तिथे आम्ही प्रत्येक जण उभे आहोत। त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब उमेदवार आहेत, या भावनेतून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे। आणि म्हणून मला वाटतं की आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही। अर्थात काळजी करायचं काही कारण नाही म्हटल्यानंतर सगळेजण शांत सुस्त होतील असं पण नाही। आपल्याला सर्वांना रात्रंदिवस कष्ट करून त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार माननीय सुजयजी विखे पाटील साहेबांना निवडून आणायचं आहे। आज अहिल्यादेवी नगर, पूर्वीचं आपलं नगर जिल्हा, नगर म्हटलं की श्रीकांतजी आपल्याला सर्वांना आठवण येते ती भैया साहेबांची। मला वाटतं की शिवसेना म्हटली की भैया साहेब, अनिलजी राठोड साहेब, त्यांनी अतिशय रात्रंदिवस गोरीगरिबांची सेवा करणं। आणि मला चांगलं आठवते त्याची मारुती व्हॅन आहे का नाही, कोणाचाही फोन आला की मारुती व्हॅन 10 मिनिटांमध्ये तिकडं उपस्थित राहायची, हजर राहायची। असा हा वसा असलेला आपला नगर जिल्हा आहे। जसं विखे पाटील साहेब तुम्ही जे बोलले की कदाचित अनिल भैया राहिले असते तर त्यांचंही सहकार्य आणि त्यांचंही साथ ही एकनाथजी शिंदे साहेबांनाच त्या ठिकाणी राहिली असते। त्यांचा एक ऋणानुबंध पाठीमागच्याही काळामध्ये त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांशी त्या ठिकाणी होता। आणि म्हणून निश्चितपणे अनिलजी राठोड साहेबांचे पण आशीर्वाद आपल्या या शिवसेनेला त्या ठिकाणी असतील, याबद्दल कोणाच्याही मनामध्ये तीळ मात्र शंका नाही। मला वाटतं की मागच्या 1.5-2 वर्षाच्या फक्त कालावधीमध्ये मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या या महायुतीच्या सरकारने
मग शेतकरी बांधव असतील, महिला भगिनी असतील, युवक असतील, कामगार असतील, सर्वांच्यासाठी अतिशय चांगले निर्णय त्या ठिकाणी केलेले आहेत. आपल्याला माहिती असेल की PM किसान, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला 2000 रुपये, वर्षाला 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण निर्णय केला की ज्या पद्धतीने केंद्र सरकारचे 6000 रुपये येतात त्याच पद्धतीने राज्याचे सुद्धा आता 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी वर्ग केले जात आहेत. मला वाटतं की 1 रुपयामध्ये पीक विमा, अशा एक ना अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. आज इकडे मोठ्या प्रमाणात माता भगिनी पण आलेल्या आहेत, मंचावर पण महिला आहेत. आपल्या कुटुंबामध्ये कन्यारत्न जन्माला आलं की त्याच दिवशी त्या कन्येच्या नावाने सरकारच्या वतीने 5000 रुपयाचं डिपॉझिट केलं जाणार आहे. आपली कन्या पहिल्या वर्गामध्ये गेली की तिच्या नावाने 6000 रुपये डिपॉझिट केलं जाणार आहे आणि ती आमची मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत तिच्या नावाने 1,01,000 रुपयाचं डिपॉझिट सरकारच्या वतीने केलं जाणार आहे. आपल्याला माहिती असेल की एसटीने प्रवास करीत असताना महिला भगिनींना 50% सूट त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 75 वर्षाच्या वरिष्ठ लोकांना एसटी मधून मोफत प्रवास, कोणाला पंढरपूरला जायचं असेल, कोणाला शिर्डीला यायचं असेल तर 75 वर्षाच्या वरच्या वृद्धांना मोफत प्रवास त्या ठिकाणी केला जातो आहे. करोडो लोकांनी या प्रवासाचा लाभ आणि आनंद त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून अशा एक ना अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारच्या वतीने त्या ठिकाणी राबवल्या जात आहेत. केंद्र सरकारचंही अतिशय चांगलं काम गेल्या 10 वर्षामध्ये त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेलं आहे. जगाच्या पाठीवर भारताचं नाव कानाकोपऱ्यामध्ये नेण्याचं एक चांगलं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि म्हणून माझी आपल्याला खऱ्या अर्थाने कळकळीची विनंती असणार आहे. होऊ शकते की काही किंतु परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये असतात, परंतु हे किंतु परंतु आपल्याला बाजूला ठेवून एक दिलाने आपल्याला महायुतीचा विजय त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. पंतप्रधानपदी माननीय नरेंद्र मोदी साहेब जेव्हा तिसऱ्यांदा आरूढ होतील तर त्यावेळेस या लोकसभेचाही एक बुलंद आवाज त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. या पद्धतीने आपण सगळ्यांनी कार्य करावं एवढीच मी विनंती करतो. वेळेचं भान ठेवतो. खऱ्या अर्थाने आज खासदार शिंदे साहेबांना 102 ताप असताना सुद्धा सुजयजी तुमच्या प्रेमापोटी आणि त्यांचा गळा आणि श्वास घ्यायलाही त्यांना काही थोडासा त्रास होत आहे, तरी पण तुम्हाला दिलेला शब्द आणि शिवसैनिक हा शब्द पाळणारा कार्यकर्ता शिवसैनिक असतो. मुख्यमंत्री महोदय पण एकदा जे शब्द देतात ते शब्द पाळण्याचं काम त्या ठिकाणी करतात आणि म्हणून तब्येत बरी नसताना सुद्धा माननीय खासदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. होऊ शकतं की त्यांना बोलण्याचा थोडासा त्रास होईल, तरी पण आपण खऱ्या अर्थाने फक्त त्यांचा संदेश या ठिकाणी ऐकायचा आहे. मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. अतिशय अल्प कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.